श्री शिवप्रतिष्ठानच्या 3 धारकऱ्यांना 3 ठिकाणी उमेदवारी मिळावी असा आग्रह शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी भाजपकडे धरला होता। यासाठी भिडे यांनी भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या। मात्र प्रभाग 14 मध्ये एका जागेवर शिवप्रतिष्ठानच्या उमेदवाराला संधी देण्यात आली, मात्र अन्य 2 जागांवर त्यांना डावलण्यात आले। त्यामुळे आता शिवप्रतिष्ठानच्या बंडाचा झेंडा फडकलाय। आज प्रभाग क्रमांक 14 मधून इच्छुक असलेल्या राहुल बोळाज यांनी उमेदवारी न दिल्याने आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी स्वतः संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत नारळ फोडून रॅली काढण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भाजपकडे धारकऱ्यांसाठी उमेदवारीची मागणी केली होती, मात्र त्यांना एकच जागा दिल्याने नाराजीचा सूर उमटलाय। हिंदुत्ववादी मुद्द्यावर लव जिहाद, गोरक्ष यांसह अनेक मुद्द्यांवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी काम करतात, मात्र सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत या धारकऱ्यांच्या उमेदवारीचा विचार केला नाही। त्यामुळे आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी राहुल बोळाज यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर धारकरी हे काम करत असताना भाजपने आमचा विचार केला नसल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली। भाजपचे उमेदवार दिले आहे ते कोणाच्याही परिचयाचे नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। त्यामुळे पक्षाने जरी विचार केला नाही तरी आम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। माझं नाव राहुल सुरेश बोळाज, मी प्रभाग 14 ड मधून उमेदवारीचा अर्ज पक्षाकडे मागणी केलेली आहे व पहिल्यापासून आमच्या कुटुंब जनसंघापासून बोळाज फॅमिली ही जनसंघापासून मी कट्टर हिंदुत्ववादी म्हणून या भागामध्ये काम करते। माझे आजोबा कैलासवासी षडाक्षरी बाळा बोळाज हे या भागामध्ये जनसंघाकडून पंथी या चिन्हावरून निवडून आलेले। त्याच्यानंतर सातत्यानं नंतर माझे बंधुराज शिवराज बोळाज हे सुद्धा एकदा भाजपकडून या भागामध्ये निवडून आलेले। सातत्यानं आमचा परिवार संपूर्ण हिंदुत्ववादी असून या भागामध्ये राजकीय काम करत आल्याने सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये आम्ही हा काम करतच असतो। कोरोना काळ असू दे, महापूर असू दे, या सर्वमध्ये आमचं बोट क्लब आहे, स्वतःचं तालीम आहे, वाचनालय, यामध्ये आम्ही पूर्ण खालच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे। शिवप्रतिष्ठानमध्ये कधी दाखल झाला आणि त्याचं कार्य कशा पद्धतीने? जेव्हा भिडे गुरुजी जेव्हा 86 पासून जे चालू झाले प्रतिष्ठानमध्ये, तेव्हापासून माझे वडील आमचे काका हे गुरुजींच्या सुरुवातीपासूनच आहेत। पहिल्यापासून आमचा घराण्याला हा हिंदुत्वाचा वारसा लाभलेला आहे, तो मी पुढे चालवतच आहे। मी या भागामध्ये विभाग प्रमुख म्हणून मी 15 वर्ष झाली मी स्वतःही काम करत आहे प्रतिष्ठान। मी गुरुजींनी मला एक धारकरी म्हणून एक आशीर्वाद दिलेला आहे। मी एक धारकरी आहे, एक विभाग प्रमुख म्हणून आहे, मी या भागात काम करते। गुरुजींनी मला आशीर्वाद दिलेला आहे। पक्षानं उमेदवारी ही चुकीची उमेदवारी दिलेली आहे। काय जे नाव आलेलं आहे त्या संदर्भात आहे आणि माझं हे काम लव जिहाद असू दे, गोरक्षक असू दे, या ह्याच्यावर मुद्द्यावर मी काम करतोय। हिंदूंच्या सर्व माझी ग्रुप तयार केलेला आहे, चांगली एक टीम वर्क आहे। हिंदुत्व सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे की आपण चांगल्या प्रकारे माझ्या मागे सर्वांचं हे आहे की तू राहुल दादा आपण माघार घ्यायची नाही, पूर्ण अपक्ष आपण थांबायचं ही भावना आहे। अर्ज दाखल केला लढणार? हो, उमेदवारी मी दाखल केलेली आहे। जर नाही झाले तर मी अपक्ष लढणार।